गाजली, थांबली जराशी तिची पावले, तिच्या स्वागताला स्वप्न थांबले, तिथे तोरणांची हसती फुले, जुळवत सूर मनांचे विणते सुरेल नाते, आनंदाच्या तालावरती जीवन गाणे गाते, एक नवे आभाळ पाहते, जपून नाते अवघे, वादळ वारे कोसळताना हसून करते सलगे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे, पसंत आहे मुलगी, पसंत आहे मुलगी. तू फायनली मला नकार देतेस. अरे असं नाही आहे बघ वासू, तू मला आवडतोस. हॅलो हॅलो, नीता बोलतेय. तू मला भेटायचं होतं तुम्हाला. कशासाठी? थोडं काम होतं, म्हणजे प्लीज भेटा मला तुम्ही. ओके, मी तुला उद्या फोन करतो. ठीक आहे, मी वाट पाहते हा तुमच्या फोनची. बाय. हो अगं, खूप छान झाला प्रयोग. तू यायला हवं होतंस बघ, तू मिस केलंस. हो हो हो, नाही नाही, परत असेल तेव्हा तुला नक्की सांगते, तेव्हा ये. हा हो, बरं चल, ठेवते मी फोन. हा, गुड नाईट, गुड नाईट. अगं ओमी, हे बघ, तुझ्या खोलीमध्ये पाण्यात ठेवून दिलंय, तेव्हा म्हणजे रात्री उगाच धडपडू नको पाण्यासाठी. तू उद्या लवकर उठायचं ना. नाही अगं. अगं असं काय करतेस? मॅच नाही का आपली उद्या? आणि हे बघ, जमलं ना तर कॉलेजमधनं लवकर घरी ये. हा, उद्या ही सिरीज आपल्या खिशात. अगं टेन्शन नको घेऊस एवढं, जिंकणार आपण उद्या, नक्की जिंकू. अजिंक्य अजिंक्य रहाणे ना उद्या टीम मध्ये, नक्की जिंकू आपण. बरं जा लवकर झोपायला आता. देवा गुरुदत्ता, कृपा कर बाबा आमच्यावर, जिंका उद्या. झोप लवकर. म्हणजे याचं लग्न लावून आपण रस्त्यावर आलोय. काय ज्याचं भलं करायला जाऊ ना तो रस्त्यावर काढतोय आम्हाला. मग आम्ही काय करा? तू सांग. काय करा म्हणजे? नाही नाही, इथे कशाला यायला पाहिजे? नाही म्हणाली ना रुमी, वाटलंच होतं मला. कोई बात नाही यार. वासू वासू, मी तुला आधीच बोललो होतो की नाही, चल आता असा देवदासपणा करायचा नाही. हा, अरे गप्प बसा यार. बरं बरं ठीक आहे. ते काय बोलली ते तर सांगशील आम्हाला. अरे तिने बोलूच दिलं नाही मला. म्हणजे झाप झाप झापलं की काय याला? नाही, तिने कबुली दिली. कसली? अरे तिने तिच्या प्रेमाची कबुली दिली. तिचं प्रेम आहे माझ्यावर. आईला मतलब कहाणी में ट्विस्ट है. अरे आता आणखीन एक प्रॉब्लेम आहे. अबे आता कायचा प्रॉब्लेम आहे रे? तिला तू आवडायला लागला, खतम किस्सा, सेट आहे सगळं. हा, अरे नाही, त्या नीताचा फोन आला होता आता. ती भेटायचं म्हणते. काय रे,
ही नीता कोण? नीता कुलकर्णी. आपल्या हॉस्टेल जवळ जे कुलकर्णी राहतात ना, त्यांची एकुलती एक मुलगी. आपल्या गब्बरला आवडलेली मुलगी. पण तिला खाऊन भेटायचंय तुला आता? हे माहित नाही यार मला, पण मी एक ठरवलंय, या नीताला भेटण्याआधी ना उर्मिला सगळं खरं खरं सांगून टाकणार आहे मी. म्हणजे माझ्या घरातलं कर्मठ वातावरण, दादांची शिस्त, दादा, हे सगळंच. हे सगळं कळल्यावर ती नाही म्हणाली तर? एक मिनिट. वासू, एवढं सगळं होऊन सुद्धा ती तुला हो म्हणाली. मला काय वाटतंय, तुमचं प्रेम खरंय वासू. का रे, ताप आहे का तुले? का नाही, इतकं शुभ शुभ बोलू राहिला तू. वासू लेका, आपला पचका दाना बी चांगलं चांगलं बोलू राहिला आज. नाही नाही, तू आज खरंच सगळं सांगून टाकतील. शुभस्य शीघ्रम. शीघ्रम शीघ्रम. हा, शीघ्रम ना बे. उद्या भेटू शकशील मला? बोलायचं होतं तुझ्याशी. किती ग्रेट बातमी दिलीस तू मला. सोड मला विशाखा. बघ बघ, त्याचाच मेसेज असेल. उर्मी, आय मिस यू. हाऊ रोमॅन्टिक. बघू दे अगं. उद्या भेटशील का? मला बोलायचंय. अगं मग पाठव ना. अगं उत्तर पाठव. पाठवते अगं, किती घाई करणार आहेस? उद्या कॅफे मध्ये भेटू. अगं ए, किती अनरोमॅन्टिक आहेस तू. असं नसतं, असं लिहायचं असतं. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, आय मिस यू. गप्प बस ग. ए विशू, तुला सांगू, खरं तर वासूशी काय बोलायचं होतं ठरलं नव्हतं माझं, पण मी नकळत बोलत गेले अगं. म्हणजे त्यावेळेला माझ्या मनात जे चाललं होतं ना, ते आलं त्याच्यासमोर बाहेर. आता त्याचा अर्थ काय लागतो हे अजून मला माहिती नाही. आता तरी माहितीये ना. म्हणजे मी असं का केलं असेल? म्हणजे माझं कसं वागायचं आणि काय बोलायचं हे सगळं ठरलेलंच. अगं हीच तर गंमत आहे ना मॅडम प्रेमाची. और इसको वासू के प्यार का जादू कहते हैं. जादू वगैरे काही नाही. मग का वागलीस तू अशी? मला नाही माहिती. तुला आठवतंय का वासू तुला काय म्हणाला होता? आपण नेहमी आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे. तू तेच केलंस. त्याच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम वगैरे होत नाहीये ना? अगं व्हायलाच पाहिजे. नाही नाही विशाखा, हे काहीतरी वेगळं आहे. वेगळं आहे म्हणजे काय? मी असं का वागते अगं? सगळं प्लॅन करून आणि ठरवून करणारे मी अचानक वाहवत जाते आणि मला याचा त्रासही होत नाही. इनफॅक्ट मला आवडतंय. माझं मन माझ्याकडनं हे सगळं करून घेतंय. विशाखा, कसली गंमत आहे अगं ही. बाप रे. अगं उर्मी, तू ना सायकोलॉजीची अत्यंत हुशार स्टुडंट आहेस, हे सगळ्यांना माहिती. म्हणून प्रेमाचं ना असं अनालिसिस करायचं नसतं ग. फक्त प्रेमात पडायचं असतं, बाकी काही नाही. अगं पण मला आवडतंय ना. म्हणजे माझ्या मनात असं का चालू आहे, कशामुळे चालू आहे, हे सगळं शोधून काढायला आवडतंय मला. ओके ओके, तू करत राहा तुझ्या प्रेमाचं अनालिसिस. मी निघते. बाय, स्वीट ड्रीम्स. गुड नाईट. जा. बाय. वासू की जादू. उर्मी, कळतंय का काय होतंय ते? नाही म्हणजे नाही कळतंय, पण आवडतंय तर खरं. हा नाही आवडणार तिला. हे पण नको. हे घालून बघतो. हे चांगलंय, हे चांगलंय. अरे वासू, हे याच्यापेक्षा गोनपाट बरं आहे. हे घालून जाणार आहे सुरमीला भेटायला? काय घालू कळत नाही मला. अरे इतके कपडे आहेत, काय रडतोय? मी सरळ कुर्ता पायजमा घालून जाऊ का? कुर्ता पायजमा? देव साखरीला हा कुर्ता पायजमाच घालतो. तू घाल. ओ पंत सचिव, तो शर्ट बघा, छान आहे. नाही नाही नको, बास, ठरलं. मी आता कुर्ता पायजमा घालूनच जाणार आहे.
मी जो आहे जसा आहे तसा जाणार आहे तिच्या समोर. काय? हो, खूप झाली लपवाछपवी. यापुढे मी तिच्यापासून काही लपवणार नाहीये. तिचं जर खरं प्रेम असेल ना माझ्यावर, तर मी आहे तसं ऍक्सेप्ट करेल ती मला. मला टी शर्ट जीन्स जास्त आवडतं. तेच घालू का? काय चाललंय तुझं वासू? मुली पण एवढा वेळ लावत नाही तयार व्हायला. ठरलं. हा घालू का? नाही नको. वासू तू एक काम कर ना, त्या जीन्सवर कुर्ता घाल. म्हणजे कसं होईल, अर्धा देवसाखरी, अर्धा पुणे, आणि अर्धा वासू आणि अर्धा पुनर्वसू. टॉवेल सोडू का तुझा? चला निघा दोघं. मला काही नाही सांगायचं, मी बघेन काय ते. ओ ओ ओ ओ देवसाखरीचे महाराज, ठेवा तलवार ठेवा. ह्याला कन्फ्यूज करण्यात काही अर्थ नाही. चल आपण जाऊया, कटिंग मारू. चल. हाय विशाखा. उर्मी, अगं काय मस्त दिसतेस तू. पार्लर मध्ये जाऊन आलीस ना? काहीतरीच काय अगं, इतक्या सकाळ सकाळ कुठलं पार्लर ओपन असणार आहे? अगं पण तू खूप वेगळी दिसतेस, चमकतोय तुझा चेहरा. बरं, पण मी काहीच केलेलं नाही. तुला माहितीये का, माझी ताई जेव्हा प्रेमात पडली होती ना, तेव्हा ती सुद्धा मस्त तयार होऊन जायची जिजूंना भेटायला. तू पण असंच काहीतरी केलंस, खरं सांग. अजिबात नाही. मी काहीही केलं नाही आणि मी करणारही नाही. मी हे आहे तशी जाणार त्याच्यासमोर, कारण नात्यात ट्रान्सपरन्सी असणं म्हणजे काय ग? हेच सगळं ना. उर्मी, तू आणि तुझे फंडे वेगळेच असतात ना. हे बघ, छोट्यातली छोटी गोष्ट सुद्धा लपता कामा नाही, कारण कुठल्याही नात्यात सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे ट्रान्सपरन्सी, खरेपण. कळलं? तुला मी एक कॉम्प्लिमेंट काय दिली, तू लेक्चरच द्यायला लागली सगळं. तू वासूला इम्प्रेस करण्यासाठी काहीतरी वेगळं केलंयस का, एवढंच विचारायचं होतं मला. चिडू नकोस ग. मग आता गप्प बस, तोंड बंद ठेव आणि माझं ऐक. तू आज खूप मस्त दिसतेस आणि वासू तुला बघून फ्लॅट होणार. ओके मॅम. आणखीन काही? नाही, काही नाही. चल मी निघते, आपण भेटू नंतर. बाय बाय. महाराज, अशीच कृपा राहू द्या नेहमी. दादा. आयुष्यमान. हरी, त्यांना प्रसाद दे. कृष्णाचं शिक्षण व्यवस्थित सुरू आहे ना? हो ना दादा, तुमच्यामुळेच तर शिष्यवृत्ती मिळाली त्याला. नाही तर मला कुठे जमलं असतं. जमिनीचा शेवटचा तुकडा पण घाण ठेवला गेल्याच आठवड्यात. ठीक आहे, सोडवू आपण तो. काळजी करू नका. हरिओम. 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 हरिओम दादा. हरिओम. हरिओम. हे मुंबईहून आलात आपला मठ बघायला? बा, आधी त्यांना पादुकांचं दर्शन घेऊ दे. खूप जुना आहे ना हा मठ? हो, गेली 300 वर्ष आनंदनाथ महाराजांच्या पादुका या आमच्या देवसाखरी गावात आहेत. गाव जरी छोटस असलं तरी या पादुकांमुळे अगदी 7 समुद्रापार सुद्धा आमचं देवसाखरी लोकांना माहित आहे, आणि हा मठ देखील. हा, मी सुद्धा बरंच ऐकलंय या मठाबद्दल. जवळच ट्रेकिंग साठी आलो होतो, म्हटलं जाता जाता मठ बघून जाऊ. पुढच्या वेळी फक्त मठासाठी म्हणून या. काही क्षण घालवा महाराजांच्या सानिध्यात. घ्या, आधी दर्शन घ्या पादुकांचं. हा रे, बोल. अहो, दर्शन घेताना काय भ्रमणध्वनीवर बोलताय? ठेवा तो. अहो, कामाचं आहे. कामाचं असला म्हणून काय झालं? दर्शन घेताना असं कोणी बोलतं का? आता देवानी सांगितलंय का की त्याच्या समोर आल्यावर फोन घ्यायचा नाही म्हणून? वाद घालू नका, ठेवा तो भ्रमणध्वनी आधी. हा ठेवतो, पण आता एवढं चिडताय काय? मी का चिडलोय तुम्हाला कळायला हवं. सर्वस्व अर्पण करतात लोक भगवंतासमोर. तुम्हाला तुमची 2 मिनिटं काढता येऊ नयेत? ठीक आहे, पद्धत झाली दर्शन घेण्याची. तुम्ही पद्धत कोणाला शिकवता?
मी पहिल्यांदा आलो नाही या देवदर्शनाला. अशा वेशात घेता दर्शन नेहमी? मला या कम्फर्टेबल वाटतं. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि तुमची मुलं काय सगळीकडे धोतर घालूनच जातात का? आणि हे असे कपडे घातल्यावर तुम्ही काय त्यांना घरात घेणार नाहीयेत की काय? माझ्या मुलांबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक अधिकार नाहीये. जा चालते वा इथून. अहो तुम्ही जरा ऐका माझं. एक शब्द बोलू नका. चालते वा इथून. काय जा चालते वा. कोणाशी बोलता काय कळतं का कोणाशी तुम्हाला? बोलतोय काय बोलतोय काही कळत नाही आजकालच्या पिढीला. अरे या वेशात दर्शन घेतायत. काही पावित्र्य म्हणून राहिलेलं नाहीये. तुम्ही शांत हो ना दादा महाराज. चला चला तुम्ही शांत. अरे पण कुणाशी बोलतो काय बोलतो याचा जराही भान नसावा माणसाला. दादा तुम्ही शांत व्हा ना जरा. तुम्ही नका हे करू. शांत बसा तुम्ही. अहो काय काय झालं? काय कोणी आलं होतं का? काय चिडलेत एवढे हे? शहरातली माणसं आली होती. दादा महाराज समोर त्यांचा दूरध्वनी वाजला तर ते मोठमोठ्याने बोंबले लागले ना. दादा महाराज चिडले ना तर ते काही बोलायला लागले. त्यांच्याशी वाद घालायला लागले ते. अरे हरी हरी थांब जरा. जरा हळू बोल. मला काही समजत नाहीये. सावकाश बोल जरा. मला कळेल असं. शहरातले माणसं आले होते मठ बघायला. तर पादुका समोरच त्याचा दूरध्वनी वाजला तर दादा महाराज चिडले तर ते दादाच महाराजांची वाद घालायला लागले. मला असा राग आला त्याचा. हे 2 थोबडी द्या वाटलं होतं त्याच्या. पुरे जातो जी. अहो आपण कशाला एवढा त्रास करून घ्यायचा? हा माझ्या मुलांना बोलला तो पुनर्वसूला बोलला. काहीही झालं तरी आपले संस्कार आपली संस्कृती विसरणार नाहीत आपली मुलं. वाटेल ते आरोप केले त्यांनी माझ्या मुलांवर. हो पण दुर्लक्ष करायचं आपण. जाऊ द्या. तुम्ही नका मला शिकवू. अहो पण तू. माझी मुलं माझा अभिमान आहेत. त्यांना कोणी काहीही बोललेलं सहन होणार नाही. बरं मी पाणी देते. हाय. अरे काय घातलंयस आज? का चांगलं दिसत नाहीये का? अरे ट्रेडिशनल डे नाही आज कॉलेजमध्ये. अगं हो माहितीये मला. पण चांगलं दिसत नसेल तर तसं सांग. मी बदलून येतो. ए नाही वासू थांब. आवडलं अरे मला. छान दिसतोयस तू. एकदम हँडसम. मला ना आज मनापासून वाटलं की कुर्ता आणि धोतर घालावं. आणि मला जे मनापासून वाटतं ना ते करतो मी. कुणाचीही पर्वा न करता. तुझी ही क्वालिटी खूप आवडते मला. थँक्स. अगदी बाबासारखा आहेस रे तू. बाबासारखा? हा म्हणजे त्याचा स्वभाव आतापर्यंत कळला असेल ना तुला. माझा बाबा फक्त स्वतःच्या मनाचा. अर्थात त्यांनी मलाही तसंच वाढवलं. सो ग्लॅड तूही तसाच आहेस. हो वासू आपल्याला आवडतं ना ते करावं आपण. आपलं आयुष्य आपल्याला हवं तसं जगता नाही आलं ना तर काहीच मजा नाही. हो खरंय. काय अरे असं गप्प काय आहेस? मला वाटलेलं आज आल्या आल्या खूप बोलशील. उर्मी तुला एक विचारू? विचार की. म्हणजे तुला जर कळलं की मी असेच कपडे घालतो नेहमी तर चालेल तुला? म्हणजे वासू हा खरं तर असाच आहे. तो नेहमी असाच राहतो. हे जर तुला कळालं तर? असं का विचारतोय सचा? सहज विचारतोय मी. हे बघ तुला जे आवडतं ते घालायचं तुला पूर्ण अधिकार आहे. आपण काय घालावं कसं वागावं हे दुसऱ्या कोणाशी तरी सांगण्यावर ठरवू नाही ना शकत आपण. ठरवू शकतो का? नाही. आपल्याला जे वाटतं ना ते करावं आपण. म्हणजे दुसऱ्यांनी सांगितलं तसं जगू शकतो का आपण? आणि तू या बारीक सारीक गोष्टींचा एवढा विचार का करतोयस आज? कारण बारीक सारीक गोष्टी नाहीयेत या. ते काय घातलंय गळ्यात?
तेच सांगणार होतो तुला मी. प्लीज आता मला असं सांगू नको की ते ताईत मंतरलेलं वगैरे आणि तुला दृष्ट लागते म्हणून तू घातलंयस. ते ऍक्च्युली माझ्या आजीची आठवण म्हणून घातलंय मी. हाऊ क्यूट यार. तुला चालेल ना मी घातलं तर? असू काय झालंय आज असं परमिशन्स मागायला आलायस असं का वागतोयस तू? आणि आता काय बसायला परमिशन हवी आहे तुला? बस ना, अरे कधीचा उभा आहेस? उर्मी, माझ्या घरचं वातावरण जरा वेगळं आहे आणि माझे वडील तर माहितीये तू आणि तुझे बाबा बेस्ट फ्रेंड्स आहात. अरे त्या दिवशी सांगत होतास ना तू, लक्षात आहे माझ्या. नाही, माझे वडील जरा वेगळे आहेत. म्हणजे तुझे बाबा आहेत ना. अगदी तसेच आहे. अरे तुझ्यावरनं कळतं ना मला. नाही कळत आहे तुला. अरे काल तुझी जीजी भेटली ना तेव्हा एका मिनिटात अंदाज आला मला तुझ्या घरच्या वातावरणाचा. कसला अंदाज? हेच की तुम्ही सगळे ना खूप प्रेम करता एकमेकांना, सगळं शेअर करता आणि खूप छान आणि खूप मनमोकळं वातावरण आहे.